आज एवढ्या इंटरनॅशनल लेव्हलचे आर.के. लक्ष्मण, दिग्गज कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे सोपं नव्हतं. पण माझी एक श्रद्धा आणि भावना जी आहे, की तुम्ही सातत्याने एखादं काम नेटाने करता, निरपेक्ष बुद्धीने करता, तर त्याचं कधी ना कधी तुम्हाला फळ हे निश्चित मिळतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की एक तप हे 12 वर्षाचं पूर्ण होतं आणि हे 12 वर्षाचं तप ज्यावेळेला तुमच्या हातून पूर्ण होतं, त्यावेळेला निश्चित तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं फळ हे मिळत असतं आणि ते मी मानतो. ह्या अखिल मंडळ मंडळाच्या गणपती बाप्पाची जेव्हा सजावट मी करत होतो, शारदा गजाननाची, भव्य दिव्य सजावटी, मिरवणुकीचे रथ असतील. 89 साली सुरू केलेलं काम 2000 पर्यंत आलं. त्यावेळेला 12 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे एक तप माझं पूर्ण झालं होतं. आणि अचानक त्यावेळेला मला मुजुमदार सरांचा फोन आला आणि सांगितलं, की "बुवा असं-असं आपल्याला एक काम करायचं आहे. तर तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हं, हं. तर तू त्या दिवशी ये." असं म्हटल्यानंतर मग बरोबर मी त्या दिवशी त्या तारखेला अत्यंत वेळेमध्ये तिथं पोहोचलो होतो आणि माझी पहिली जी भेट झाली, ती जगप्रसिद्ध कॅरिकेचर म्हणणारे आर.के. लक्ष्मण त्यांच्याशी. आता आर.के. लक्ष्मण म्हटल्यानंतर एवढ्या दिग्गज कलाकाराबरोबर आपल्याला काम करायचं ही मुळात कल्पनाच सहन न होणारी होती माझ्यासाठी.